खून का बदला खून या संघर्षातून चंदगड तालुक्यातील अशोक बांदिवडेकर यांचा 2012 साली गोळ्या घालून खून करण्यात आला होता। या खून खटल्यात अशोक बांदिवडेकर यांची पत्नी, मुलगा, पुतण्या, गाडीचा ड्रायव्हर यांच्यासह सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यानं न्यायालयानं या प्रकरणातील संशयित डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर यांच्यासह 10 जणांची आज सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणातील ॲडव्होकेट रामचंद्र बांदिवडेकर हा फरारी झाला असून शिवाजी गावडेला यापूर्वीच दोषमुक्त करण्यात आलंय। जिल्ह्यात खळबळ माजवलेल्या या खून खटल्याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं। व्यवसाय, प्रतिष्ठा, वर्चस्ववाद आणि राजकीय वादातून चंदगड तालुक्यातील नागनवाडीतल्या मारुती आणि गोपाळ बांदिवडेकर कुटुंबियांमध्ये खुनाचं सत्र सुरू झालं होतं। मारुती साताप्पा बांदिवडेकर यांचा गोळ्या घालून खून केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी विरोधी गटाच्या नामदेव बांदिवडेकरचा खून केला होता। त्यानंतर बांदिवडेकर कुटुंबियांमध्ये संघर्ष वाढत गेला। त्यानंतर पोलिसांनी सुरेश साताप्पा बांदिवडेकरचा एन्काउंटर केला होता। बदल्याच्या भावनेतून गोपाळ तुकाराम बांदिवडेकरचा खून झाला होता। त्यानंतर जानबा गोपाळ बांदिवडेकरवर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं होतं। काही काळानंतर त्याचा आजारामध्ये मृत्यू झाला। या खून सत्रात बेळगाव आणि मुंबई इथल्या शार्प शूटर्सचा वापर करण्यात आला होता। बेळगावमधील संजय शेडेकर, यल्लाप्पा धुडूम आणि राजेश एलुरकर या शार्प शूटरांचा याच खून सत्रामध्ये बळी गेला होता। सुडाची भावना डोक्यात घुसलेल्या बांदिवडेकर बंधूंनी 20 एप्रिल 2012 रोजी भर दुपारी सलूनमध्ये गेलेल्या अशोक गोपाळ बांदिवडेकरवर बेछूट गोळीबार करून त्याचा खून केला होता। बांदिवडेकर खून सत्रातील तो 9वा बळी ठरला होता। या प्रकरणी अशोकचा मुलगा सचिननं काका डॉक्टर प्रकाश साताप्पा बांदिवडेकर, ॲडव्होकेट रामचंद्र बांदिवडेकर यांच्यासह 10 जणांविरोधात पोलिसात फिर्याद दिली होती। त्यातील ॲडव्होकेट रामचंद्र बांदिवडेकर हा अजून फरारी असून शिवाजी गावडेला दोषमुक्त करण्यात आलं होतं। तर राहिलेल्या 10 जणांविरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश LD बिले यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। या खटल्याच्या सुनावणीमध्ये 18 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी अशोक बांदिवडेकर